आता पाहूयात एक सविस्तर बातमी। शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला सोलापूरकरांनी 3,55,000 रुपयांची देणगी दिली। तसंच सुमारे 2 लाख रुपयांच्या शेकडो किलो धान्याची ही देणगी स्वरूपामध्ये यावेळी त्यांनी दिलं। आमदार देवेंद्र कोठे यांचे काका माजी महापौर महेश कोठे यांचं नुकतंच जानेवारी महिन्यामध्ये निधन झाल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केला होता। तसंच वाढदिवसानिमित्त नागरिकांनी सत्कार न करता त्याऐवजी स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला नागरिकांनी देणगी द्यावी किंवा धान्य स्वरूपामध्ये सहाय्य करावं असं आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांना केलं होतं। त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सोलापूरकरांनी 3,55,000 रुपयांची देणगी जमा केली आहे। तसंच 1,865 किलो तांदूळ, 201 किलो गहू, 253 किलो तूर डाळ, 91 किलो साखर, 12 किलो ज्वारी, 7 किलो लाडू, 4 खानी 50 नग स्टीलचे डबे, 20 किलो शेंगा असे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे धान्यही यावेळी देणगी स्वरूपात दिलं आहे। आणि विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोठे हे गेल्या 4 वर्षापासून लोक वर्गणीतून जमा झालेल्या रोख रक्कम आणि धान्य इतकी रक्कम आणि धान्य चिरंजीव श्री विष्णुराज आणि कन्या कविश्री यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्वतःकडून स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेसाठी देणगी देतात। यंदाच्या वर्षीही अशाच पद्धतीनं देणगी देण्यात येणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं। स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून 2019 पासून आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून वर्षातील 365 दिवस दररोज 100 निराधार गरजवंतांना 2 वेळ पुरेल असा 3 चपाती, भाजी, भात अशा पदार्थांचा समावेश असलेला जेवणाचा डबा घरपोच देण्यात येतो। या योजनेला अनेक सोलापूरकरांनी यापूर्वी मदत केली। आजवर या योजनेतून 2,22,000 पेक्षा अधिक डबे गरजूंना देण्यात आले। आमदार देवेंद्र कोठे यांच्या या सामाजिक उपक्रमाचं समाजातून कौतुक होत आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।